नदी. कसं हे बघा, हा एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बघू शकता. बघा त्या साईडला ह्या गावाची आमची काय दुर्दशा होत आहे. सर्वस्व जबाबदार सिडको आहे मित्रांनो. त्याही जो पाण्याचा नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बोलण्यापेक्षा दिबापट्टी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आपला, त्याला तोच नाव लागणार. आमचं घर बुडलं, सागला बुडला ते चालेल, पण आम्ही 8 तारखेला याला जाणारच, आंदोलनाला जाणारच. हे बघा तुम्हाला दाखवतो बघ किती पाणी आलं आहे बघा. बा हा होल्डिंग पॉईंट बनवलं आहे सिडकोनी पाणी साठवण्यासाठी, तर अख्खा गावच बुडतं त्याच्या होल्डिंग पॉईंटमध्ये. हे बघा घरात बघा, बघू शकता किती पाणी आहे बघा. घरातच पाणीच पाणी आहे घरात. आता आपण अर्धा बुरलेलो आहेत. नमस्कार मित्रांनो, मी डुंगे या चॅनल तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आहे डुंगे आहोत, म्हणजे आमच्या गावात सिडकोनी स्विमिंग पूल बनवला आहे आमच्या गावाचा. तुम्हाला दाखवतो किती बुडलाय ना काय कसं काय ते. दरवाजे लावले, काय परिस्थिती डुंगी गावाची. ही सर्व सिडकोची कृपा आहे. आपण आपले डुंगी ग्रामस्थ आहेत ना त्यांना विचारू. हा सिडकोने होल्डिंग पॉईंट बनवलेला आहे. तुम्हाला दाखवतो बघा, इथे आहे ते दाखवतो. हे बघा इथे लिहिलेलं पण आहे सिडकोची मनमाई कारभार, तुम्हाला दाखवतो. बघा आवाचा आहे बघा. सदर जागा धारण तलावासाठी आरक्षित आहे. सदर भागात प्रवेश सक्त मनाई आहे. जल साठवण्यासाठी, उतारण्यासाठी, पोहण्यासाठी सक्त मनाई आहे. म्हणजे कशाला गाव बुडण्यासाठी बनवलं काय हो, तेच मला समजत नाही. आता तुम्ही बघा तुम्हाला काय असं वाटतंय ते. सिडको एवढी गेंड्याच्या कात्रीची आहे ना, आमच्या गावाला आली 6 वर्ष आली तर लढवीत तेवढ्या लढवीत बघू शकताय बघा. दरवर्षी आमचं पाणी असं बुडतंय. पूर परिस्थिती निर्माण होते आमच्या गावात दरवर्षी. हे बघा समुद्र सपाटी डुंगी गाव बुडत आहे. बघू शकतो. मला ग्रामस्थांना भेटवतोय, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. त्यांना त्यांचं घर बुडल्यावर कसं वाटतंय. हे आपले गावचे ग्रामस्थ आहेत, त्यांना विचारू सिडकोचं नियोजन कसं असतं दरवर्षी. नमस्कार नाना, सिडकोचं नियोजन आपल्या गावाबद्दल कसं असतं दरवर्षी सांगा 2 शब्दात. बोलण्यात अर्थ नाही मित्रांनो, समजून जा. म्हणजे यांचा हा पहिलाच घर आहे, यांचाच आहे. दरवर्षी पहिला घर यांचा बुडतो, दुसरा घर माझा बुडतो. म्हणजे एवढी कंडिशन खराब, माणूस बोलू पण शकत नाही सिडकोबद्दल. एवढं बेकार करून ठेवलं सिडकोने. ही आपल्या गावातले संकेत एक डायलॉग मध्ये आली. त्या बघा स्विमिंग पूल, सिडकोच्या स्विमिंग पूलमध्ये पावतान पोरी. आई बघ ही पापाची वरती आली. तर चला तरी एन्जॉय पण करू आपण. सिडकोच्या स्विमिंग पूलमध्ये पोहून दाखवतो मला मी. ही बघा ही परिस्थिती आमच्या गावात. बघा पूर्ण. हे बघा आत्या आमची अशी लई बोलू शकत नाही, एवढी कंडिशन खराब बॅड होते आमची. आमच्या गावातला जे पारगावला राहायला गेलेत ना ते आलेत घर बघायला. त्यांचंच घर आहे, बुरण्याच्या बेतावर आहे. हे बघा नमुने. त्यांना विचारून घेऊ आपण सिडकोच्या पुलामध्ये तुम्हाला कसा वाटतंय. हो भाऊ नमस्कार. अहो अशी काय करता मी, हे पाय भरायला लागले. हे बघा दापोलचे ग्रामस्थ आलेत आपल्या गावात, पाणी करायला आलेत. सिडकोच्या स्विमिंग पूलमध्ये तुमचं स्वागत आहे. हा तुम्हाला कसं वाटतं सिडकोच्या स्विमिंग पूलमध्ये येऊन. एकदम भारी ना. असं स्विमिंग पूल कुठे बघितलं तुम्ही सिडकोचा. नियोजन भारी आहे ना. दादा पंप लावलेत पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी. ते पंप पण किती मोठे आहेत ना छोटे, तुम्हाला दाखवतो मी त्यात काय होतं ते. पूर्ण सिडकोची पोल गोल करतो मला आज. जाहीर निषेध आहे सिडकोचा. 6-7 वर्ष आली आमची आज ही परिस्थिती आहे. तेव्हा कसं खिडकींशी बघताना तुम्हाला सिडको स्विमिंग पूलमध्ये या ना, पावाले या. ही बाग ती वरती चला. बघू शकता घरात किती पाणी असेल. आता यांच्या दरवाजे लावून घेतलेत. तर बघा ते आलेत आपले. थांबते खाली करतावर. त्या बघा ही कंडिशन आहे आमची गावाची डुंगीची.
पूर परिस्थितीमुळे बघा किती गाडी पण बुडली. माझ्या पण 2 गाड्या बुडल्या, त्या बाहेर काढून ठेवल्या जस्ट. सिडको जे आमच्याकडे लक्ष येतं त्याने त्यांचा आभार आहे. अरे माझा टेसन भेटला, अरे टेसन भेटला माझा, टेसन भेटला माझा. आपली गेलेली वस्तू परत घेऊन आलोय. बघू शकता कशी लोक बसतात, बघू शकता त्यांचा सागाचा सण, त्यांचा साधा नसतं ना. बघू शकता मित्रांनो, संकेतचा सर्व सागाची वस्तू असतो. आणि बुडल्यावर तारावतं का, काय करतं, तारावतं का बुडतं, बुडतं का. ठीक आहे चला बघू शकता. सोन्या आलेल्या तुम्हाला दाखवतो याचा काय. अरे मोडली छत्री, ही मजा चालू आली आता. हे धीर्या तुला ओवल्याला राहतं तू आमच्या गावात आला मित्रांनो. येऊ ओवल्याला राहतंय ना आमच्या गावात आलाय बघा. हा हा हो भाऊ, सिडकोच्या स्विमिंग पूलमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. इकडे बघा, इकडे बघा काय परिस्थिती आहे तुमची. बस बस, हे बघ ही जिरली, जिरली यांची, जिरली जिरली यांची. हा होल्डिंग पॉईंट आहे पाणी साठवण्यासाठी. हे बघा पुराचा पाणी आला का इथे साठवताना तिथून पंप लावून काढतात. तुम्हाला दाखवतो किती पंप लावलेत आणि किती मोठे पंप लावलेत आणि पाणी किती जाते तो. हे बघा किती पंप लावलेत, ते किती चालू ते पण दाखवतो तुम्हाला आणि किती लावले ते पण, किती मोठे ते पण बघा. हे बघा 1 2 3 4 4 8 10 पंप आहे. 10 पंप 10 गावाचं पाणी जाणार आहे का. सिडको कोणाला येडा बनवतोय. आज दरवर्षी आमचं गाव बुडतंय, पूर परिस्थिती निर्माण होत आहे. रात्रीपासून पंप चालू आहेत का, सर्व चालू आहेत. 1 सेकंद सुद्धा बंद नाही. पावर दिली का, पावर द्या नाही तुम्हाला. बघा ते ब्रिज बुलडा सर, हा ब्रिज बुलडा ते पण दाखवतोय. हे बघू शकता, हे बघा पूर्ण गालं पॅक आहेत आणि इथं काम चालू होता. हे बघा 4.5. हे बघा आता पूर्ण गालं पॅक आहेत. बोला कसं पाणी जाईल. बघू शकता बघा किती परिस्थिती बेकार आहे. आणि हा जो वारा माते ना इथून मग पाणी येत असेल आतमध्ये आमच्या गावात, पाणी जावायला जागाच नाही. बघू शकता बघा पूर्ण पॅक झालाय. काय परिस्थिती आहे सध्या ती. आमच्या गावचे पोलीस पाटील आलेत, त्यांना विचारू आपल्या सिडकोबद्दल, सिडकोच्या नियोजनाबद्दल कसं काय ते. नमस्कार पोलीस पाटील. तर सिडकोचा जो नियोजन होता यंदाचा त्याबद्दल काय बोलला तुम्ही. सिडको दरवर्षी नियोजन करते, पण दरवर्षापेक्षा यावर्षी एकदम 3rd क्लास क्वालिटीचे पंप आणून ठेवले. तिथे पाण्याचा बिलकुल निचरा गावातून होत नाही. दरवर्षी पाण्याचा निचरा चांगले पंप होते, चांगला निचरा होत होता. यावेळेस 700 पंप टाकले तर त्या पंपामुळं गावातलं पाणी गावातून बाहेर निघतच नाही आहे. ॲक्च्युली या पंपात नाही जाऊ शकत, कारण गेल्या वर्षी मोठे पंप होते. या वर्षीच्या पंपाबद्दल तुम्ही बोलता मान्य झाला, हे पंपातून जाणारं पाणी आहे का. हा पूर परिस्थिती निर्माण सिडकोमुळे होता. आपल्याला 6 वर्ष झाला ही गावात परिस्थितीमुळे या राहायला लागतंय. आपल्याला जर पूर्ण सर्व दिला तर आपण जाऊ शकत नाही का. याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे. सिडकोबद्दल बोलायचं म्हटलं तर सिडकोचा पूर्ण वर्षभर आमच्या गावाकडे दुर्लक्षच असतं. फक्त पाऊस आल्यानंतर ते सिडकोची काही माणसं गावाकडं लक्ष लावतात. पाऊस तोपर्यंत वर्षभर गावात काय करायचं काय त्याबद्दल सिडकोचं काही नियोजन नसतंय. गावात काय राहिलेल्या घरांचं काय पुनर्वसन करायचं अजिबात काहीच त्यांच्याकडून गावासाठी उत्तर मिळत नाही आहे. बघू शकतो मित्रांनो ग्रामस्थ किती चिंतित आहेत. सध्या तरी सिडकोचा एकही प्रतिनिधी आला नाही, किंवा तलाठी आला नाही, किंवा तहसीलदार नाही, ग्रामसेवक नाही, किंवा ग्रामपंचायतमधून पण कोण आला नाही. त्याबद्दल तुम्ही किती बोलणार. थोड्या वेळापूर्वीच मी वसुली साहेबांना फोन केला होता. सिडकोच्या साहेब म्हणाले का आपण पंप बसवले, दरवर्षी पंप बसवले, पण साहेबांना बोललो ते पंप आणि गेल्या वर्षीच्या पंपात खूप फरक आहे. गेल्या वर्षीचे पंप खूप स्पीडला पाणी बघत होते, यावर्षी पाणी स्पीडला भेटत नाही आहे. आणि अजून ते बोललं थोड्या वेळात अजून एका तासात एक मोठा पंप बसवतो. पण मला नाही वाटत एक पंपात पाणी जाणार आहे का. पंपामुळं पाणी गावाचा निचरा होईल असं वाटत नाही. कारण बघा ना पूर्ण नदीचा प्रवाह पूर्ण पॅक झाले. तुम्हाला दाखवलं मी व्हिडिओमध्ये आता तुम्हाला बघू शकता. नदी पाण्याने भरलेले, पाऊस सतत चालू असल्यामुळं या पंपामुळं गावाचं पाणी थांबू शकत नाही. गाव पूर्णपणे पाण्याच्या खाली जाऊ शकतो आज. ठीक आहे. तर मित्रांनो आपण आलो एक घरात आपल्या गावातल्या. बघू शकता बघा पाणी किती आहे बघा. हे बघा डोफावर पाणी झालं आहे. सिडकोची कामं ही दरवर्षीची पूर परिस्थिती निर्माण होते आमच्या गावात. हे बघा आता पण झाली. काय अवस्था आहे बघा लोकांची, दाखवतो तुम्हाला.
बघा इकडं पाणी बघा घरात किती आहे बघा. हो बघा माणूस काय करेल कसं जीवन जगेल चालू आहे बघा. पूर्ण घरात पाणी. दरवर्षी किती शिरको येते? 50 देतात आणि त्यांना भागवतात. वर्षभर लक्ष देत नाही. यंदा ते पण नाही. आणि दरवर्षी बघू शकता बघा किती माणूस संसार उचले आणि कुठे राहील शेवटाला भेजणारच आहे. बघू शकता बघा. बघा आता पाणी दाखवतो मला मी किती आलाय तो. हे आमच्या गावाची गावदेवी आहे. हे बघा हे बघा गावदेवीच्या पायरीला पाणी लागलं आमच्या. 1 वर्षी लागलेला भरपूर. हे बघा बघू शकता. हे बघा आंटी आमच्या. आंटी कसं वाटतं तुम्हाला शेडकोचा 50,000 भेटल्यावर? 50,000 भेटल्यावर काय वाटणार आहे? एवढ्या पाण्यात राहायला लागतोय. 50,000 50,000चा काय उपयोग आपल्याला? काहीच नाही. हा? ते कलर पेंटिंगला जातात. कलर पेंटिंगला, साफसफाई करायलाच जातात. 50,000 यायला पाहिजेत. 50,000 पाहिजेत का? तुझं नाव नाही लिस्टमध्ये नाव नाही. हां आता आपण आपल्या घराकडे जाऊ. तुम्हाला दाखवतो बघा. एवढा गावात नसता आला पण इथून पारगावचा पण नाला आमच्या गावाच्या बाजूतून आहे. त्यामुळे गावात डायरेक्ट पाणी येते. बघू शकता. आता त्यांचा पाणी तर कुठे येणार? काही हे आहे ते बघा. प्रशासनाची माणसं पण आहे तिथे आणि ग्रामपंचायतमधली पण आहेत. अद्याप सध्या सध्या ते गावात कोण आला नाही आमच्या. गावात जाऊन आलो ना. अहो तुम्ही आले पण प्रशासकचे कोण आलंय का? बघू शकता बघा किती परिस्थिती बिकट आहे ती. आमच्या घरा बोलले तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं मी. हे बघा हा नाला आहे छोटासा. इथून आले त्याचे पारगावाचं पाणी पडलेलं आहे बघा. पूर्ण आमचं घरं पाण्याखाली गेलीत. रातभर पंप चालू होते का? पंप किती छोटे आहे त्याला काय पॉवर नाही काही नाही. तो पाणी कसा एवढं पाणी किती आहे ना पंप. नदीचं पाणी इकडे आलं इकडे. ऐका ना पण तो पाईप तो खुला ठेवलेला आहे तुम्ही. ऐका ना ते पंपावाले एक कोपऱ्यातला पाईप आहे तो खुलाच होता का तो पाणी जाण्यासाठी. रिटर्न येण्यासाठी पण तो खुलाच आहे. तिथून पाणी आतमध्ये येते ना. माहिती देते पातळीची आणि पंपाची. आता 4.5 मीटर पातळी हो पाणी झालंय. पूर्ण गाले पॅक झाले चिडकोचे. आता एवढीशी मुलं आहेत मित्रांनो घेऊन ते कुठे फिरणार. हे बघू शकता. हे सिडकोची माणसं असतात. हे 24 तास तिथे असतात. यांच्या कार्याला सलाम मित्रांनो. हा 24 तास अपडेट करतात पण काय करणार. सिडको गेंड्याची कात्रीची आहे. 6 वर्ष आलं आम्हाला ही कंडिशनमध्ये ठेवलं आहे. आज 7वं वर्ष चालू आलं आहे. काय सिडको बघायला कोणीकडे आला नाही. अद्याप सध्या यंदा तरी कोण आला नाही. सध्या माणसं आहेत हो. तुम्ही आहे तुमच्याबद्दल काय नाही. तुमच्याबद्दल दुबत नाही पण सिडको आमचे 7 वर्ष आली आमची ही अवस्था बघतंय. त्याही आमच्या गावाचं काहीतरी करायला पाहिजे ना. किती वर्षाचं लटकवून ठेवणं मारीत ठेवणं पब्लिकला. अशी पब्लिक बसली आमची बाहेर. घरातून बाहेर निघायला लागते. रास्ता रोको आंदोलनासाठी आले. आता हे बघा बघू शकता. परेश हा दानशूर मित्र आहे. त्यांनी छत्रीले आत्याला. हा बघा हा तो जो आणि पाण्यात भिजतोय बघूया बघा. यांनी त्या आत्याला छत्रीली. त्याच्याबद्दल काय आत्याला तुला छत्री देणारे काय वाटलं असा? अरे काय वाटलं काय चेंज पण झाली तर हे बघा. सिंगल छत्री डबलची होती सिंगलची दिली. हे बघा ही पोरं अशी